नमस्कार, मी आलोय खोडद या ठिकाणी। पुणे जिल्ह्यात असलेलं हे गाव निस्त सामान्य गाव नाही, तर जगातील रेडिओ खगोलशास्त्रज्ञांसाठी ही त्यांच्या वैज्ञानिक तीर्थक्षेत्रच आहे। कारण खोडद या ठिकाणी स्थित आहे जगातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण GMRT। ही GMRT नक्की काय आहे, ही नक्की कोणतं काम करते, जगातल्या रेडिओ खगोलशास्त्रज्ञांना किंवा खगोलशास्त्रज्ञांसाठी ती महत्त्वपूर्ण काय आहे आणि पुण्याजवळ असलेली ही GMRT नुकतीच अद्ययावत झालेली आहे आणि आता ते एका पल्सार डिटेक्शन ॲरे संदर्भात एक महत्त्वपूर्ण संशोधन करणार आहे। आपण ह्या GMRTच्या सफरीचा सगळा आज लेखाजोखा रिपोर्टाच्या माध्यमातून घेतात। मी सम्राट कदम आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळच्या खोडद या गावात खगोलशास्त्रज्ञांसाठी जणू तीर्थक्षेत्र ठरावं असं एक जागतिक स्तरावर लौकिक मिळवलेलं संशोधन केंद्र आहे याची आपल्यापैकी अनेकांना कल्पनाच नसते। भारतासह जगभरातील खगोलशास्त्रज्ञ GMRT या दुर्बिणीचा अवकाश संशोधनासाठी वापर करतात। प्राध्यापक गोविंद स्वरूप 1960च्या दरम्यान भारतात परत आल्यानंतर त्यांना भारतामध्ये रेडिओ खगोलशास्त्रामध्ये बरेच काही करायचं होतं। त्या दरम्यान त्यांनी RSUTची स्थापना केली। त्यानंतर RSUT सक्सेसफुल प्रोजेक्ट झाल्यानंतर त्यांची इच्छा होती की भारत देश हा कुठंतरी रेडिओ खगोलशास्त्रामध्ये फार पुढे जावा। त्यामुळे त्यांनी GMRTची स्थापना केली। त्याचा आपण म्हणतो की जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप। त्या दरम्यान त्यांनी भारतामध्ये रेडिओ खगोलशास्त्रज्ञांची एक अशी फार मोठी एक टीम तयार केली, ज्यामुळे अशी भक्कम टीम होती ती, आणि ज्यामुळे की भारताचं जे स्थान आहे खगोलशास्त्रामध्ये ते उंचावण्याचं काम त्यांनी इथं केलेलं आहे। आपण या स्मृतीस्थळावर आपण आहोत। हे स्मृतीस्थळ जे आहे त्या C3 अँटेना जो की आमचा पहिला अँटेना आहे तो उभारला होता, त्याच्या एकदम बाजूलाच आम्ही केलेला आहे। त्या स्मृतीस्थळाचं असं पण आम्ही याची योजना अशी आहे की यावेळेस आमच्याकडे व्हिजिटर्स येतील त्यावेळेस ह्या अँटेना त्यांचं माहिती मिळाल्यानंतर गोविंद स्वरूप साहेबांना सुद्धा अभिवादन करतील, अशा प्रकारचे स्मृतीस्थळ आहे। डॉक्टर होमी भाभा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्राध्यापक गोविंद स्वरूप हे परदेशातून भारतात परतले। त्यांच्या या भव्य संकल्पनेतून साकारलेलं स्वरूप म्हणजे खोडद इथली ही दुर्बीण। 1987 दरम्यान भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक प्राध्यापक गोविंद स्वरूप यांच्या प्रयत्नातून NCRA मध्ये संशोधनाला सुरुवात झाली, तर 1995 मध्ये ही रेडिओ दुर्बीण अस्तित्वात आली। त्यावेळी उपलब्ध स्थानिक अवजारं, कारागीर आणि अभियंत्यांच्या मदतीनं अगदी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत हे अभियांत्रिकी आश्चर्य भारतीय शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात आणलं। जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजे GMRT या नावानं ओळखली जाणारी ही दुर्बीण म्हणजे 30 रेडिओ अँटेनांचा संग्रह आहे। सुमारे 25 किलोमीटर व्यासाच्या परिसरात Y आकारामध्ये हे अँटेना बसवण्यात आलेत। यापैकी एका अँटेनाचा व्यास हा 45 मीटर इतका आहे। हे सर्व अँटेना एकमेकांशी ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून जोडण्यात आलेत। 1609 साली गॅलिलिओनी आपल्याला आकाशाकडे दुर्बीण फिरून आकाश निरीक्षणाची सवय लावली। त्याच्यानंतर 1609 पासून 1932 पर्यंत आपण सर्वस्वी फक्त ऑप्टिकल टेलिस्कोप या प्रकारच्याच दुर्बिणीच्या माध्यमातून अभ्यास करत होतो। पण 1932 साली कार्ल झांस्की या शास्त्रज्ञांनी त्याचा रेडिओचा अभ्यास करताना, रिसिव्हरचा अभ्यास करताना त्याच्या लक्षात आलं की अवकाशातील अनेक घटक वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स पाठवत आहेत आणि त्या सिग्नलचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक स्ट्रक्चर, एक रचना वैशिष्ट्य अभ्यासली होती आणि उभी केलेली होती। त्या रचनेचा अभ्यास करून 1932 साली कार्ल झांस्कीने एक शोध लावला की अवकाशातील घटक हे रेडिओ सिग्नल आपल्या पृथ्वीवर पाठवतात। ते जर का सिग्नल त्यांनी रेडिओच्या सहाय्याने मोजले आणि या संकल्पनेतनं रेडिओ खगोलशास्त्राचा जन्म झाला। रेडिओ खगोलशास्त्राचा 1932 जन्म झाल्यानंतर 1932 ते 1937 मध्ये याच्यावरती कोणी काय त्याच्यावरती अभ्यास केला नव्हतं। पण 1937 साली जगातला पहिला रेडिओ ॲस्ट्रॉनॉमर ज्याला म्हटलं जातं ग्रोट रिबर्नी याच्यावरती अभ्यासपूर्ण प्रयोग सुरू केले। GMRT दुर्बिणीने संग्रहित केलेल्या सर्व रेडिओ लहरींचा ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून खोडद इथल्या केंद्रावर संग्रह केला जातो। ब्रह्मांडातील तारे, आकाशगंगा तसंच हायड्रोजन वायुमेघ यासारख्या खगोलीय घटकांच्या निरीक्षणासाठी शास्त्रज्ञ विविध प्रकारच्या दुर्बिणींचा वापर करतात।
अवकाश निरीक्षणासाठी आपल्या सर्वांना माहीत असलेली दुर्बीण म्हणजे टेलिस्कोप. अवकाशीय घटकातून उत्सर्जित होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींपैकी आपण फक्त डोळ्याला दिसणाऱ्या प्रकाशीय लहरी पाहू शकतो. मात्र मानवी डोळ्याला न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म लहरी, अतिनील किरण किंवा रेडिओ लहरींचंही अवकाशातून उत्सर्जन होत असतं. यापैकी रेडिओ लहरींचं संकलन करून संबंधित ताऱ्याची किंवा एखाद्या अवकाशीय घटकांची प्रतिमा मिळवता येते. खगोलशास्त्राचा घटकांचा अभ्यास करण्यासाठी मानवी डोळे हा एकच एवढा पुरेसा घटक नाही, कारण आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्या केवळ प्रकाश परिवर्तनामुळे दिसतात आणि प्रकाशामध्ये अनेक किरणांचा समावेश आहे. त्यातील फक्त दृश्य स्वरूपाची जी किरणं आहेत ती फक्त माणसाला दिसतात आणि म्हणून त्याला आपण एक खगोलशास्त्रातनं आणि मग माणसाने डोळ्याच्या समोर लावणारे गॉगल्स असतील, बायनॅक्युलर्स असतील, छोट्या दुर्बिणी असतील, अगदी मोठ्या दुर्बिणी किंवा अगदी हबल टेलिस्कोप, ह्या सगळ्या दृश्य स्वरूपाच्या दुर्बिणी असल्यामुळे याला आपण ऑप्टिकल ॲस्ट्रॉनॉमी किंवा दृश्य स्वरूपाचं खगोलशास्त्र बघतो. पण या शास्त्रावरतीही काही मर्यादा आहेत, कारण माणसाच्या डोळ्यांना हे सगळ्या विश्वातील सगळ्याच गोष्टी दिसतील असं नाही. ब्रह्मांडात अब्जावधी प्रकाशवर्ष दूरपर्यंत रेडिओ लहरी प्रवास करत असतात. पृथ्वीवर येणाऱ्या अशा लहरींचं संकलन या रेडिओ दुर्बिणीच्या माध्यमातून केलं जातं. या दुर्बिणीच्या माध्यमातून गोळा झालेल्या माहितीचा वापर करत 26 कोटी प्रकाशवर्ष अंतरावरची एक आकाशगंगा GMRT मधल्या शास्त्रज्ञांच्या एका गटानं गेल्याच वर्षी शोधून काढली होती.